डहाणू तालुक्यातील विवड वेढे येथील महालक्ष्मी देवीची यात्रा सुरू आहे। मात्र याच महालक्ष्मी यात्रेत आपली जबाबदारी पार पाडल्यानंतर येथील लोकनियुक्त सरपंच नितेश भोईर हे घरी परतत असताना त्यांचा भीषण अपघात झाला। मात्र हा अपघात नसून या घटनेला अपघातासारखं स्वरूप देऊन त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील विवड वेढे येथील लोकनियुक्त सरपंच नितेश भोईर यांचा 23 एप्रिल रोजी बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला। मात्र हा केवळ अपघात नसून त्यांच्यावर नियोजनबद्ध हल्ला झाला असावा आणि तो अपघात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा असा संशय त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त केला जात आहे। तर अपघाताची ही घटना 23 एप्रिल रोजी पहाटे 4 ते 4:30 वाजेच्या सुमारास घडली अशी माहिती आहे। मात्र सरपंच भोईर यांच्या अपघातानंतर त्यांच्या कुटुंबियांचा संशय बळावला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार महालक्ष्मी देवीच्या यात्रेत आपली जबाबदारी पार पाडल्यानंतर सरपंच नितेश भोईर हे घरी परतत असताना यात्रेपासून थोड्याच अंतरावर निर्मनुष्य ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला आणि या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला, मानेला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे। मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांना आहे। तर घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता सरपंच भोईर हे रक्ताच्या थारोड्यात बेशुद्ध अवस्थेत आढळले होते त्या दिवशी आणि त्यामुळे केवळ अपघात न होता त्यांच्या सोबत घातपात झाल्याचा ठोस संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। अपघात स्थळी अपघाताचे कोणतेही ठसे, दुचाकी आदळल्याची स्पष्ट चिन्हे दिसून आली नाहीत। यामुळे त्यांच्या संशयाला आणखी बळ मिळाला आहे। तर अपघातानंतर सरपंच नितेश भोईर यांना उपचारासाठी तातडीने वापी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या ते अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत आहेत। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेची माहिती दिली आहे। मात्र सरपंच भोईर हे शुद्धीवर आल्यानंतर कदाचित या घटनेचा उलगडा होईलच अशी शक्यता आहे। तर सध्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी जवळ विवड वेढे येथे महालक्ष्मी देवीची वार्षिक यात्रा सुरू असून याच काळात झालेला हा हल्ला आणि त्यासाठी निवडलेली एकांत वेळ व ठिकाण यामुळे तो पूर्वनियोजित असल्याचा दाट संशय भोईर यांच्या कुटुंबियांना आहे। तर कासा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून या अपघाताप्रकरणी कसून तपास सुरू आहे। पोलिसांनी काही ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज देखील मागवले आहे आणि हा अपघात आहे की घातपात लवकरच याचा छडा लागेल अशी माहिती त्यांनी दिली आहे। मात्र या घटनेनंतर गावात चिंतेचं वातावरण आहे। ग्रामस्थ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।